उन्हाळा सिरीज पार्ट 3. तर या उन्हाळ्यामध्ये शरीरावर सुद्धा काही परिणाम होतात आणि त्यामुळे काही त्रास दिसून येतात. महत्त्वाची एक तक्रार आपल्याला दिसते ती म्हणजे लघवीला वारंवार होणे, अडखळत होणे, लघवीच्या जागी आग किंवा जळजळ होते. बोलीभाषेत आपण उन्हाळी लागणं असं सुद्धा म्हणतो. यावर काही सोपे उपाय तुम्ही घरी करून पाहू शकता. त्यातला पहिला उपाय म्हणजे सब्जा बी. सब्जा शरीरामध्ये जाऊन जी उष्णता वाढलेली असते ती शोषून घेते, थंडावा निर्माण करते आणि त्यामुळे लघवीचा हा होणारा त्रास सुद्धा कमी होतो. 1 ग्लास पाण्यामध्ये 1 चमचा सब्जा आपण भिजत घालायचं आहे आणि ते पाणी प्यायचं आहे. पुढचा उपाय आहे धणे जिरे यांचं पाणी. धणे आणि जिरे किडनीसाठी एक उत्तम औषध आहे. त्यामुळे मूत्रप्रवृत्ती ही चांगली होते, शीतलता वाढते आणि लघवीचे त्रास सुद्धा कमी होतात. रात्री 1 कप पाण्यामध्ये 1 चमचा धणे आणि जिरे भिजत घालायचे आहेत. सकाळी उठल्यानंतर ते कुस्करून किंवा चुरून घ्यायचे आहेत आणि त्याचं पाणी आपण गाळून प्यायचं आहे. पुढचा उपाय आहे तो म्हणजे गुलकंद. गुलाबाच्या फुलांपासून तयार होणारा हा गुलकंद स्वभावानेच शीतल आहे, अम्लपित्त कमी करणारा आहे, शरीराला थंडावा देणारा आहे. सकाळी उठल्यानंतर तुम्ही 1 चमचा गुलकंद खाऊ शकता किंवा 1 ग्लास दुधामध्ये गुलकंद मिक्स करून हा घ्यायचा आहे. आणि त्याच्या पुढचा उपाय आहे तो म्हणजे कोकम. आमसूल. आमसूल सुद्धा पित्तनाशक म्हणून सांगितलेलं आहे, पचनशक्ती वाढवणारं आहे. त्यामुळे शरीरातली उष्णता कमी करण्यासाठी आपण कोकमचं पाणी किंवा कोकमचं सरबत याचा वापर हा करू शकतो. असे काही उपाय तुम्ही घरी करून बघा. उन्हाळ्याचे त्रास तुम्हाला होणार नाही.